त्याच्यामध्ये जे काही म्हणजे असेल नुकसान वगैरे असेल ते कंपनी आम्ही त्याच्यामध्ये हे करू शकतो. जसं पहिलं जेवण होतं तसं आजही आम्हाला तसंच टेस्ट मिळते. जशी घरच्या जशी भेटत होती तशी घरच्यासारखी आजही टेस्ट आम्हाला मिळते. ते कुठल्याही ग्राहकाला कुठलीही गोष्टीची कमी पडू देणार नाही. जेवण टायमिंगला जाईल, प्लस मेनूची कुठलीही वाढदड केली जावं लागलंय. कोरोनानंतर हे आता असं आलेलं आहे, जे गॅस नसल्यामुळे लोक आता किती संकटात जात आहेत. खूप लोकांची हॉटेल 100% आता हॉटेल बंद होत चाललेली आहेत. काही लोक अर्धा मेनू चालू ठेवून अर्धा मेनू बंद केलेला आहे. ऑर्डर थोडा लेट होणं हे वगैरे असं चाललंय बा. नाही, फूड टेस्ट वाईज काही चेंज असं नाही आहे. लाईक फिश पण क्रिस्पी आणि छान कुक्ड आहे, म्हणून टेस्ट वाईज छान आहे. हॉटेल्स मॉलमध्ये येऊन तर तो जर हॉटेल्सच बंद झाले तर एक ब्रेक नाही माणसाला भेटणार. तर त्याच्या बंद तर नाही केलं पाहिजे. टेस्ट जर ती लोक देतात तर वेल अँड गुड. नमस्कार, MHAMTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध आपण सर्व जाणूनच आहोत. गेले अनेक आठवडे युद्धामुळे अनेक देशांमध्ये त्याचा परिणाम जाणवतोय आणि याचा परिणाम भारतातील सर्वसामान्य लोकांवरही मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतोय. आणि सध्या आता गव्हर्नमेंटने व्यावसायिक LPG सिलेंडर तात्पुरते 100% बंद केलेले आहेत आणि ह्याचा अनेक रेस्टॉरंट्सवर परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे काही रेस्टॉरंट बंद करण्यात आले तात्पुरते, किंवा काही रेस्टॉरंटच्या मेनू मध्ये बदल करण्यात आले. पण आता सध्या आपण माझघर रेस्टॉरंटला आहोत, तिथे हे सगळं चित्र आपल्याला बघायला नाही मिळत, कारण की ह्या लोकांनी LPG सिलेंडरच्या ऐवजी इंडक्शन वर जेवण बनवायला स्टार्ट केलंय. त्यांनी पर्याय निवडलेला आहे आणि जो काही बदल झालाय तो त्यांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतोय. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचं काय मत आहे, त्यांच्या कस्टमर्सचं ह्या पूर्ण क्रायसिसवर काय मत आहे, किंवा त्यांच्या पदार्थांमध्ये काही बदल झालेला त्यांना जाणवतोय. त्यांना हे LPG सिलेंडरला इंडक्शन हा पर्याय म्हणजे सुटेबल वाटतोय का, किंवा त्यांना काय काय परिस्थिती, काय काय समस्या आता फेस कराव्या लागतात ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. हॅलो सर, तर आता LPG सिलेंडर म्हणजे व्यावसायिक LPG सिलेंडर तात्पुरते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत, तर त्याच्याऐवजी तुम्ही आता इंडक्शनवर स्विच केलंय. पण हे म्हणजे LPG सिलेंडरला पर्याय ठरू शकतं का इंडक्शन? हो, कारण आम्ही गॅस बंद झालाय म्हणून आम्ही खचून न जाता आम्ही एक इंडक्शन बेस चालू केलाय आणि आमच्या ग्राहकांची गैरसोय न करता आम्ही त्यांना व्यवस्थित आणि सुरळीत जेवण देतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणतीही दरवाढ न करता, कोणत्याही याच्यामध्ये पदार्थामध्ये कोणताही बदल न करता पूर्ण जेवढा आमचा मेनू आहे तेवढा पूर्ण आम्ही सुरळीत चालू ठेवला आहे. पण आता तुम्ही एवढी वर्ष LPG सिलेंडर्स यूज करत होता आणि आता अचानक इंडक्शनवर स्विच करणं म्हणजे ते शिकायलाही लोकांना वेळ लागतो. तर ती काय परिस्थिती आहे, म्हणजे शिकणं वगैरे कसं सुरू आहे? बरोबर, ते एकदम काय एवढं काय हे नाहीये, मतलब शिकणं न म्हणजे लगेच काय ताबडतोब न शिकण्यासारखं, कारण एवढं ते बेसिक आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडं मॅनेज पण करून घेतलं. आमची एक टीम आहे, आमच्या कोर टीम आहे, ओनर्स लोक आहेत, त्यांनी सर्वांनी एकदम म्हटलं आपलं माझघरचे टीम लोक आहेत, त्यांना सगळ्यांना म्हणजे सजेशन दिलंय कसं काय हे करायचं. त्या हिशोबाने सर्वांना आम्ही लीड केलंय. आणि काही फरक पडलाय का, म्हणजे काही पदार्थ असतात जे गॅसवर वगैरे करणं जास्त सुटेबल वाटतं इंडक्शन पेक्षा, तर त्या अशा पदार्थांमध्ये काही फरक वाटतोय का तुम्हाला? नाही, फरक तसा जाणवत नाही. कसं आहे, इंडक्शनवरती आणि गॅसवरती, गॅसचं जेवण आहे ना ते थोडं फास्ट मध्ये बनलं जातं, पण इंडक्शनवरती थोडंसं प्रोसिजर थोडी स्लो होते. तर आमचा गेस्ट ग्राहक आहे त्यांना आम्ही अगोदर सूचित करतो की आमच्याकडे गॅस LPG नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मागे पुढे जेवण मिळेल, त्याच्यामुळे तुम्ही काय शंका धरू नका. आणि आता सिलेंडर आपण सोडलं तर म्हणजे त्याचं मंथली वगैरे असतं, म्हणजे जे काही पेमेंट वगैरे असतं ते. पण आता इंडक्शन म्हणजे लाईटवर पूर्ण चालणार, तर त्याचा कसा इम्पॅक्ट पडतोय पूर्ण? तसं कसं आहे, कंपनीने आता त्याची जिम्मेदारी घेतली आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी मगाशीच बोलले की तुम्हाला कोणत्याही दरवाढीमध्ये तुम्हाला भेटणार नाही. जे आमचे कस्टमर रेग्युलर आहेत त्यांना जे रेग्युलर रेट आहेत त्याच रेटमध्ये आम्ही त्यांना जेवण खाऊ घालतो. त्याच्यामध्ये जे काही म्हणजे असेल नुकसान वगैरे असेल ते कंपनी आम्ही त्याच्यामध्ये हे करू शकतो. आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे, म्हणजे आता LPG सिलेंडर ऐवजी तुम्ही इंडक्शन यूज करताय, त्याच्यावर जेवण बनवताय, तर ग्राहकांचा त्याला कसा प्रतिसाद आहे? आम्ही सोशल मीडियावरती पण आमच्या इंस्टाग्रामवरती पण आम्ही टाकलंय, कारण आम्ही गेस्टचे बाईट घेतलेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं विचारलं की तुम्हाला पहिलं जे जेवण LPG गॅसवरती मिळत होते त्याच्यामध्ये फरक आणि आता जे इंडक्शनवरती जेवण बनतंय त्याच्यामध्ये फरक काय तुम्हाला जाणवतो का? ते बोलले की आम्हाला काही जाणवत नाहीये. जसं पहिलं जेवण होतं तसं आजही आम्हाला तसंच टेस्ट मिळते. जशी घरच्या जशी भेटत होती तशी घरच्यासारखी आजही टेस्ट आम्हाला मिळते.
आणि आता इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे ह्या गोष्टींमध्येही फार बदल होत असेल, तर ह्याचा व्यवसायावर वगैरे काही परिणाम होतोय का इंडक्शनमुळे? नाही, व्यवसायावरती तसा फारसा मोठा फरक पडणार नाही. जरी पडला तरी आमचे ओनर्स लोक आहेत ते मॅनेज करून घेतील. तर आता आपल्यासोबत माझघर रेस्टॉरंटचे मॅनेजर आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की म्हणजे त्यांना आता पूर्ण व्यवसायावर काय परिणाम होतोय का ह्या पूर्ण क्रायसिसचा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर नमस्कार सर. तर म्हणजे आता पूर्ण LPG सिलेंडर ऐवजी तुम्ही अचानक म्हणजे खूप जास्त काही कल्पना नसताना इंडक्शनवर स्विच करण्यात आले म्हणजे, आणि खूप सारे रेस्टॉरंटने म्हणजे बिझनेस बंद केलाय, काही तात्पुरता का होईना बंद केलाय की LPG सिलेंडर अवेलेबल नाही होते म्हणून. त्याऐवजी तुम्ही इंडक्शन स्वीकारलाय. तर तुमचा काय म्हणजे बिझनेसला कसा ह्याचा म्हणजे व्यवसायाला काय परिणाम होतोय का ह्या गोष्टीचा? नाही, आमच्या ह्या माझघर रेस्टॉरंटला कुठलाच परिणाम होत नाहीये. कारण इंडक्शन आम्ही घेतल्यामुळे आणि इंडक्शन वरती जेवण आम्ही फिश चिकन जे आहे ते आमचं सगळं इंडक्शन वरती बनत आहे. त्याच्यामुळे आम्हाला माझघर वरती कुठलाही जास्त फारसा परिणाम पडलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर जे आमचे ग्राहक आहेत त्यांनाही आम्ही टायमिंगला आमचं जेवण जात आहे. थोडं मागे पुढे होतं इंडक्शन वरती, कारण इंडक्शन आहे तेव्हा जास्त तो हिटिंग वगैरे पटकन करत नाही, जसं इलेक्ट्रिक वस्तू आहे ती, त्याच्यामुळे थोडा उशीर होतो. पण आम्ही तेवढं मॅनेज करतो ह्या गोष्टी सगळ्या. आणि आता LPG सिलेंडरला पर्याय म्हणून तुम्ही इंडक्शन्स वगैरे वापरताय, पण ह्याचा म्हणजे असं बोलायला गेलो तर पैशांमध्ये किंवा काही व्यवहारामध्ये कसा फरक पडतोय की LPG सिलेंडर परवडणारे आहेत की इंडक्शन परवडणार आहे? आता ह्याच्या बाबतीत तर मी काय जास्त बोलू शकत नाही. LP गॅस परवडणार आहे की इलेक्ट्रिसिटी परवडणार आहे. पण सध्याच्या परिस्थितीला कसा गॅस हा इम्पॉर्टंटच होता. घरगुती गॅस असो किंवा कमर्शियल होतो, हा गॅस हा इम्पॉर्टंट असतो. पण आता इलेक्ट्रिक आपण लावलेलं आहे जे चालू आहे त्याच्यावरती शेवटी परिणाम पडतो, नाही असं नाही. पण ते लाईट बिल आहे, ते लाईट बिल युनिटनुसार येतं, ते जास्त येतं. आणि आपल्याला LPG गॅस हा साधा परवडतो ॲक्च्युअल. त्याच्यामुळे आम्ही माझघरमध्ये या मेनू कार्डमध्ये कुठलाही आम्ही फारसा मोठा कुठलाच बदल केला नाही. आमचे मगाशी जे JD आहेत त्यांनी सांगितलं मेनूचे रेट जे आहे ते आहेत. आणि बाकीच्या गोष्टी आमच्या सुरळीतपणे या चालू आहेतच. माझघरमध्ये कुठल्याही ग्राहकाला कुठलीही गोष्टीची कमी पडू देणार नाही. जेवण टायमिंगला जाईल, प्लस मेनूची कुठलीही वाढदड केली जाणार नाही. कुठल्याच मेनूचं चिकन हो मटन हो, आणि मटणाचे रेटही आता वाढलेले आहेत. पण आम्ही मटणाचे रेट वाढवलेली सुद्धा नाही आहेत. माझं मटण आता 800 रुपये किलो झालेलं आहे. 700 रुपये किलो होतं ते. आता ते मटणाचा दर वाढवून आम्ही मेनूमध्ये कुठलाही मटणाचा रेट किंवा मच्छीमध्ये रेट वाढवलेला नाहीये. आणि मग आता तुम्ही इंडक्शन स्टार्ट केलंय वापरायला, तर हे कंटिन्यू राहील का? म्हणजे LPG सिलेंडरचा आता जी परिस्थिती सुरू आहे ती सुरळीत झाल्यावर सुद्धा हे कंटिन्यू राहील का असंच? नाही, आम्ही जर हा वॉर जो आहे जो हा संपला तर आम्ही गॅसवरच आम्ही माणसांना जेवण बनवून देऊ. आम्ही इलेक्ट्रिसिटी बंद करू, कारण इलेक्ट्रिसिटीचं बिल किती येईल काय येईल आम्हालाही नीट व्यवस्थित माहिती नाही. आता तर आम्ही स्टार्ट केलंय, बिल आल्यावर आम्हाला समजेल आमचं इलेक्ट्रिसिटी आम्हाला परवडते की आम्हाला गॅस परवडतोय. तर आम्हाला ते एंड ऑफ डे माहिती पडेल. जर गॅसची सुरुवात झाली आणि गॅस आम्हाला त्याच पहिल्या ज्या दरामध्ये होता त्याच दरामध्ये जर आम्हाला गॅस भेटला तर आम्ही गॅसवरच आम्ही जी प्रोसिजर आहे ती आमची चालू करू परत. आणि सरकारकडून काही मागणी आहे का, किंवा म्हणजे त्यांना काही बोलायचंय का त्यांच्याशी? सरकारकडे एकच मागणी आहे, जे काही चालू आहे आपल्या देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये गॅसची जी टंचाई चालू आहे त्याच्यावरती नीट व्यवस्थित लक्ष देऊन लोकांपर्यंत हे गॅस स्वस्त दरामध्ये जावेत लोकांच्या घरी. आणि लोकांच्या घरी जे आता खूप धावपळ चालू आहे, काही लोकांच्या घरी इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, काही लोकांच्या घरी गॅसही नाही, इलेक्ट्रिक शेगड्याही नाही. त्यांना खूप मोठा त्रास होतोय. प्रत्येकाला हा सामोरं जावं लागलंय. कोरोना नंतर हे आता असं आलेलं आहे जे गॅस नसल्यामुळे लोक आता किती संकटात जात आहेत. खूप लोकांची हॉटेल 100% आता हॉटेल बंद होत चाललेली आहेत. काही लोक अर्धा मेनू चालू ठेवून अर्धा मेनू बंद केलेला आहे. आणि प्लस एक सांगतो, एक माझघरनी असं केलेलं आहे, माझघर रेस्टॉरंटनी ते पूर्ण मेनू अवेलेबल ठेवलेत. एकही मेनू बंद केलेला नाहीये माझघरनी आतापर्यंत. आणि हा कुठलाही मेनू माझघर अजूनपर्यंत बंद व्हायला देणार नाही, निश्चितपणे सांगू शकतो मी. तर सर आता व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे LPG सिलेंडर बंद झाले, सरकारने तात्पुरते बंद केलेत, तर त्याचा तुमच्या व्यवसायावर काही फरक पडतोय का? नाही मॅडम, आमच्या व्यवसायावरती असं काही फरक पडलेला नाही.
पण आम्ही आता पहिले गॅसवरती शिजवायचो नाही, आता इंडक्शनवरती घेतो. पण थोडंफार म्हणजे 19-20 जरा म्हणजे ऑर्डर थोडा लेट होणं हे वगैरे असं चाललंय. बाकी गॅसची अशी कुठली कंप्लेंट नाही आहे आमच्याकडं. जेवण जसं गॅसवरती शिजवतो तसंच आमचं आता इंडक्शनवरती पण सेम टेस्ट आहे. आम्ही गॅसची पण बाईट थोडं थोडं घेत राहतो आम्ही नेहमी. पण प्रतिसाद सगळा चांगला आहे आमच्याकडे. तर आता शेगडीवरून डायरेक्ट तुम्ही स्विच केलंय इंडक्शनवर, तर त्यासाठी लोकांचा काही म्हणजे गैरसोय वगैरे वाटते का, की लोकांच्या काही कंप्लेंट्स आहेत का, की चवीत काही फरक पडलाय की वगैरे असं काही? नाही म्हणजे चवीत वगैरे काय फरक पडला नाहीये आणि कुठलीही गैरसोय आमच्याकडे होत नाही माझघरला तर. आणि थोडी म्हणजे फक्त ऑर्डर लेट वगैरे जाणं म्हणजे थोडं 19-20 ची 5 मिनिटं 10 मिनिटाचा फरक पडलाय. बाकी फक्त दुसरं काय. आणि तुमच्या मेनू मध्ये काही फरक पडलाय का? कारण की मेनू पण आमचा जो पहिले जसा पूर्ण होता तसंच आता पण आम्ही सगळं पूर्ण देतोय आता. आणि ह्याचा व्यवसायावर कसा परिणाम होतोय? कारण की आता एलपीजी सिलेंडर मधून तुम्ही डायरेक्ट काही पूर्व कल्पना नसताना इंडक्शनवर स्विच केलंय, तर त्याचा व्यवसायावर काही परिणाम होतोय का? आर्थिक बदल काही जाणवतोय का तुम्हाला? नाही असं काही वेळेसोबत पण नाही फरक होत आहे. तर आता आपल्यासोबत एक कस्टमर आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचं काय मत आहे की आता एलपीजी क्रायसिस नंतर इंडक्शनवर जेवण बनवले जाते, त्यांना काही फरक वाटतोय का याबद्दल, म्हणजे याच्यात या गोष्टीमध्ये? तर ते त्यांना आपण विचारूया की मॅम तुम्ही कधीपासून म्हणजे आता इथे येताय? ऍक्च्युली हा आमचा सेकंड टाइम आहे. ह्याच्या आधी आम्ही एकदा येऊन गेलेलो. सो कन्सिडरिंग द फूडचा टेस्ट खरंच खूप छान आहे. जसं लास्ट टाइम खाल्लेलं तसंच आहे. आणि आता एलपीजी क्रायसिस सुरू आहे, त्यामुळे ह्या लोकांनी एलपीजी वरून डायरेक्ट आता इंडक्शनवर स्विच केलंय. सो त्याबद्दल तुम्हाला काही म्हणजे फरक जाणवतोय का? नाही, फूड टेस्ट वाईज काही चेंज असं नाही आहे. लाईक फिश पण क्रिस्पी आणि छान कुक्ड आहे, म्हणून टेस्ट वाईज छान आहे. आणि अजून आता बऱ्याच रेस्टॉरंट्सने ना तात्पुरते हॉटेल्स बंद केलेत की एलपीजी क्रायसिसमुळे वगैरे, तर त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे की ह्यानी कंटिन्युटी ठेवली आणि प्लस पूर्ण मेनू ते प्रोव्हाइड करतायत, सो त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूपच चांगलं आहे ते. ॲटली आपल्याला एक ब्रेक भेटतो. आपण हॉटेल्स अँड मॉलमध्ये येऊन तर तो जर हॉटेल्सच बंद झाले तर एक ब्रेक नाही माणसाला भेटणार. तर त्याच्या बंद तर नाही केलं पाहिजे. टेस्ट जर ती लोक देतात तर वेल अँड गुड. हॅलो मॅम, आज तुमचं केळवण इथे सेलिब्रेट होते माझगाव रेस्टॉरंटमध्ये, आणि आता सध्या एलपीजी क्रायसिस वगैरे सुरू आहेत, बरीच हॉटेल्स बंद झालेत आणि माझगाव रेस्टॉरंटने अजूनही तसंच्या तसं मेनू मध्ये काही चेंज नाही केलंय. फक्त त्या लोकांनी एलपीजी सिलेंडरवरून आता इंडक्शनवर स्विच केलंय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे, की म्हणजे काही फरक जाणवतोय का तुम्हाला याच्यात? म्हणजे आता एलपीजीचा क्रायसिस जो आहे आणि त्यांनी जे इंडक्शनवरती जे शिफ्ट केलंय ती ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज आपण जे रिच्युअल्स आपले पहिल्यापासून जे सुरू होत आलेत आणि ह्या टेस्टला त्या इंडक्शनची अजून एक ऍडिशन त्याच्यामध्ये झालंय. आणि ऍक्च्युली माझ्या ताई आणि भाऊजींनी हे केळवण अरेंज केलं होतं. सो हा एकदम शॉकिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि इथे पण मी पहिल्यांदाच व्हिजिट केलं आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता. टेस्ट पण खूप घरच्यासारखी आहे आणि ओव्हरऑल एम्बियन्स पण खूप छान आहे. तर आता आपण इथल्या अनेक लोकांशी संवाद साधला, इथल्या शेफशी संवाद साधला, मॅनेजरशी संवाद साधला आणि इथल्या कस्टमर सोबतही आपण बोललो. तर त्यांचं पूर्ण आपण सगळी इन्फॉर्मेशन घेतली की त्यांचं काय मत आहे, ती मतं आपण जाणून घेतली आणि इथलं एकदम सुरळीत चाललेलं आपल्याला दिसून आलं. तर कॅमेरा पर्सन प्रथमेश राणे सोबत मी वृंदा लासे, महा MTV मुंबई.